नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर शुभदा अवचट, विभाग प्रमुख कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट आणि इन्चार्ज वुमन सेल, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज. मी आज तुम्हा सर्वांचे या गेस्ट लेक्चरसाठी स्वागत करते. 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने महिलांमधील कर्करोग उपाय, निदान, प्रतिबंध या विषयावर आपण डॉक्टर भूषण निकम, कर्करोग तज्ञ यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की आजच्या जगात स्तनांचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग हे महिलांमधील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. हा कॅन्सर लवकर कसा ओळखायचा, कसा रोखायचा या संदर्भात डॉक्टर भूषण निकम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर भूषण निकम यांनी कर्करोग या विषयात पदव्युत्तर शिक्षण प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी येथून घेतले. त्यांनी डेन्मार्क येथे तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कर्करोग तज्ञ म्हणून काम केले आहे. ते आज आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी यासाठी आपल्याला अमूल्य वेळ दिला, याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि त्यांना त्यांचे मार्गदर्शन सुरू करण्याची विनंती करते. नमस्कार, मी डॉक्टर भूषण निकम, डॉक्टर विखे पाटील रेडिएशन आणि कॅन्सर सेंटरमध्ये मी कॅन्सर तज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर सर्वप्रथम सर्व महिलांना आमच्या सेंटरतर्फे, आपल्या हॉस्पिटलतर्फे कॅन्सर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभेच्छा मी 2 अर्थाने देतोय. एक म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम अतिशय निरोगी निकोप आयुष्य, आरोग्य असावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जरी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचं निदान झालं किंवा त्याची लागण झाली तरी सुद्धा आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही. कारण कर्करोगावर योग्य वेळेत जर आपण पूर्णपणे उपचार घेतला तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. त्याच्यासाठी बेसिकली थोडेसे जीवनशैलीमध्ये काही बदल करायला लागतात आणि आपण ते कसं रोखू शकतो हे मी पुढे येणाऱ्या प्रेझेंटेशनमध्ये सांगणार आहे. तर कर्करोग किंवा कॅन्सर म्हणजे काय? म्हणजे आपल्या मनामध्ये प्रश्न असतो की कॅन्सर होतं म्हणजे शरीरात नेमकं काय होतं. तर बेसिकली आपलं शरीर हे बिल्डिंग ब्लॉक जे असतात शरीराचे, ते असतात प्राथमिक घटक म्हणजे पेशी. त्या पेशींचं विभाजन होऊन पेशींची संख्या जशी वाढते त्याप्रमाणे आपल्या अवयवाची वाढ होत असते. म्हणजे हे साध्या भाषेमध्ये सरळ सांगायचं तर जसं आपला जन्म होतो, जन्म झाल्यानंतर लहान बाळ त्याचं त्यावेळेची साईज किंवा त्याच्या हाताची साईज, त्याच्यानंतर बाळ मोठं होतं 3 वर्षाचं, 5 वर्षाचं, त्याच्यानंतर बाळ मोठं होतं म्हणजे त्याचा मुलगा तो शाळेत जायला लागतो, त्यानंतर तो कॉलेजला जातो. म्हणजे हे होत असताना आपली उंची वाढते, त्याप्रमाणे आपला मस्तक वाढतं, प्रत्येक अवयवाची वाढ होत असते आणि ही वाढ एका ठराविक मर्यादेपर्यंत होते, कारण हे नैसर्गिकरित्या कंट्रोल केलेलं असतं. परंतु कर्करोगामध्ये नेमके हे दोन्ही नियमांचे उल्लंघन होतात. एक म्हणजे पेशींची संख्या ही अनियमितपणे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागते आणि तिथून निघालेल्या ज्या कॅन्सरच्या पेशी असतात त्या बऱ्यापैकी शरीरामध्ये कुठेही जाऊन दुसरीकडे जाऊन रुजू वाढू शकतात. तर हे असं का होतं? काही पेशी अशा बेलगाम का होतात? तर बेसिकली मी तुम्हाला जे सांगितलं, जसं आपण लहानाचं मोठं होतो, तर लहानाचं मोठं होत असताना आपण शाळेत जातो, शाळेमध्ये खोड्या करतो, आपले आई वडील आपल्याला त्यावेळेला मार देतात, समजून सांगतात की बाळा असं करू नको, किंवा आपण मोठं झालो तर ते आपल्यावरती चेक पॉईंट म्हणून काम करतात की जसं आपण कुठल्या वाईट मार्गाला लागू नये, आपण शिक्षण व्यवस्थित घ्यावं. आणि त्यानंतर लग्न होतं, मुलाचा गृहस्थाश्रम सुरू होतो आणि त्यानंतर त्यांना मुलं होतात. म्हणजे जसं पेशी वाढत वाढत त्यांच्या डिव्हिजन होऊन किंवा विभाजन होऊन पुढच्या पेशी तयार होतात, तशा 2च्या 4, 4च्या 8 असं वाढत वाढत जसं आपलं जीवनचक्र असतं तशा पेशींचं जीवनचक्र असतं. तर ज्या वेळेला पेशींचे चेक पॉईंट हे कमकुवत होतात किंवा चेक पॉईंट काम करायचं बंद करतात, अशा वेळेला पेशींची वाढ ही असंबंधपणाने किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये आक्रमकपणे व्हायला लागते आणि त्या पेशींमध्ये बऱ्याचदा काही फॉल्ट हे पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर केल्या जातात. म्हणजे काही जे चुका असतात त्या चुका पुढच्या पिढीमध्ये गेल्यामुळे त्या पेशींची संख्या वाढून तिथे गोळा तयार होतो आणि त्या गोळ्यामध्ये कॅन्सरचं निर्मिती होते. आपला आजचा जो टॉपिक आहे स्तनाचा कॅन्सर,
तर बेसिकली स्तनाची जी रचना असते ती रचना म्हणजे स्तनामध्ये याला आपण इंग्लिशमध्ये मॅमरी ग्लँड म्हणतो, जिथे दुधाची उत्पत्ती होत असते. याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं या ग्रंथीमध्ये, आणि निपलपासून ज्या काही छोट्या छोट्या नलिका आहेत त्या नलिका दूध तयार करणाऱ्या पेशिकांपर्यंत ते वहन करतात, आणि बऱ्याचदा कॅन्सर हा ह्या नलिकांमध्येच सापडला जातो. सध्या भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे, म्हणजे सर्वात प्रथम क्रमांकावरती स्तनाचा कॅन्सर आहे. त्याचं प्रमाण साधारणतः 32% असून दर 30 महिलांमागे एका महिलेला स्तनाचा कर्करोग व्हायची शक्यता आहे. याची कारणं काय काय? तर सर्वात प्रथम अर्ली मेन्स्ट्रुएशन, म्हणजे खूप वेळेच्या आधी पाळी येणे आणि खूप उशिरा पाळी जाणे. म्हणजे जसं वयाच्या 12व्या वर्षाच्या आधी पाळी येणे किंवा 55व्या वर्ष झाल्यानंतर स्त्रीची पाळी जाणे, हे खूप जास्त कॉमनली रिस्क फॅक्टर समजला जातो ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी. दुसरा फॅक्टर आहे उशिरा गर्भधारणा, लेट चाइल्ड बेअरिंग, किंवा मूल न होणं. त्यामुळे सुद्धा बऱ्याचदा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका संभवतो. त्याच्यानंतर आहे अनुवंशिकता. आता अनुवंशिकता ही कधी आम्ही ज्याला सिग्निफिकंट फॅमिली हिस्ट्री कधी म्हणतो, कारण बऱ्याच वेळेला आम्ही पेशंटला तपासताना पेशंटच्या मुली किंवा त्यांची मुलं आम्हाला प्रश्न विचारतात की सर माझ्या आईला आहे, तर मला व्हायची शक्यता आहे का, किंवा माझ्या मुलीला व्हायची शक्यता आहे का. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण हिस्ट्री घेतो. सिग्निफिकंट फॅमिली हिस्ट्री म्हणजे काय? ज्या वेळेला पेशंटच्या आईला किंवा पेशंटच्या सख्ख्या मावशीला हे आईकडे, किंवा पेशंटच्या आजीला किंवा वडिलांकडे पेशंटच्या वडिलांना असेल किंवा त्यांच्या आईला किंवा आत्याला असेल, त्याच वेळेला हे सिग्निफिकंट समजलं जातं. म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह जे एकदम क्लोज नातेवाईक आहेत, अशाच वेळेला आपण त्याला सिग्निफिकंट फॅमिली हिस्ट्री म्हणतो. नाहीतर फॅमिली हिस्ट्री ही खूप इनसिग्निफिकंट समजली जाते, कारण त्याची जी शक्यता आहे फॅमिली हिस्ट्री पॉझिटिव्ह असणं आणि कॅन्सर होणं, ही शक्यता फक्त 3 ते 5% आहे. त्यानंतर पुढचं मुख्य कारण आहे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी. बऱ्याचदा पाळी गेल्यानंतर स्त्रियांना हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी देण्यात येते. तसंच प्रोलॉंग यूज ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या ज्या असतात त्यांचा खूप जास्त वापर, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा कॅन्सर ब्रेस्टचं प्रमाण, म्हणजे स्तनाचा कॅन्सर व्हायची शक्यता खूप जास्त आढळून आली आहे. तसंच व्यसनाधीनता. बऱ्याचदा खेडोपाडी सुद्धा अजूनही तंबाखू किंवा मिश्रीचं प्रमाण आहे, आणि हे आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत आहे हे आढळून आलेलं आहे बऱ्याचशा स्टडीजमध्ये. तसंच अधिक चरबीयुक्त किंवा जास्त फास्ट फूड, बऱ्याचदा हे हे कारण आपल्याला वेस्टर्न कंट्रीजमध्ये, म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जास्त प्रमाणात दिसतं. पण अधिक चरबीयुक्त किंवा फास्ट फूड खाणं अतिरेक टाळलं पाहिजे. ब्रेस्ट कॅन्सरचं वेळेत जर निदान झालं तर औषधोपचार हा खूप सोपा असतो, कमी वेळेसाठी असतो आणि खूप कमी खर्चिक होतो. म्हणजे सगळ्याच दृष्टीने हे सोपं असतं आणि कुठल्याही महिलेला होऊ शकतो. म्हणजे साधारणतः दशकभरापूर्वी असं होतं की 30 ते 35 वर्षाच्या महिलांनाच फक्त ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होत होतं. पण आता सध्या 20 वर्षांवरील सर्व महिलांना आपण स्क्रीनिंग पॉप्युलेशनमध्ये कन्सिडर करतो. साधारणतः 20 वर्षांवरील जेवढ्या पण महिला आहेत त्यांनी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन, म्हणजे स्वतःच्या स्तनाची तपासणी करणं आवश्यक असतं. याच्यामध्ये आपण काय करतो की स्तनामध्ये कुठल्या प्रकारची काही गाठ आहे का, किंवा स्तनातून कुठल्या प्रकारचा स्राव वाहतोय का, याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. साधारणतः मासिक पाळीनंतर 7व्या दिवशी ही आपण तपासणी करतो. आणि तसंच 40 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी महिन्यातून एकदा तरी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला पाहिजे. त्याच्यासोबत वर्षातून एकदा मॅमोग्राफी करून घेणं गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर, ब्रेस्टचा कर्करोग हा आजार गंभीर स्वरूपाचा जरी असला, पण जर वेळेत निदान झाला आणि योग्य औषधोपचार झाला तर हा संपूर्णपणे बरा होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रोग बरा झाल्यानंतर संबंधित महिला ही इतरांप्रमाणेच संपूर्णपणे सामान्य आयुष्य जगू शकते. स्तनाच्या कर्करोगाची प्रमुख लक्षणं काय आहेत? तर सर्वप्रथम स्तनाच्या ठिकाणी कठीणपणा किंवा एखादा गोळा आहे किंवा गाठ असणे, आणि बऱ्याचदा या गाठी दुखत नाही. बऱ्याचदा पेशंटला जेव्हा आम्ही ओपीडी मध्ये पेशंट चेक करतो तर त्या हिस्ट्रीमध्ये असं सांगतात की त्यांना ती गाठ दुधाची आहे असं वाटतं, आणि पेशंट बऱ्यापैकी 6-6, 8-8 महिने ते अंगावर काढतात. त्यामुळे कुठलीही गाठ ही कॅन्सरची असू शकते, परंतु ते अंगावर काढू नये. तसंच बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी गाठ येते तिथे लालसरपणा त्वचा होते किंवा बारीक खळगा पडतात. खळगा पडणं म्हणजे तिथे जी त्वचा आहे, जसं आपण संत्रीची साल असते त्या सालीप्रमाणे त्या त्वचेचा रंग होतो. एक उदाहरण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, ही जी गाठ आहे या गाठीचा रंग इथे आता लालसर झालाय त्वचेचा,
त्याचप्रमाणे ही जी त्वचा आहे ही संत्रीच्या सालीसारखी ही त्वचा पूर्णपणे त्याचे जे पोर्स आहेत ते पोर्स ओपन होतात, त्वचा जाडसर होते. बऱ्याचदा जे स्तनाग्र आहे किंवा निपल जे आहे, निपल आतमध्ये रिट्रॅक्ट ओढल्या जातात. तसंच त्याचप्रमाणे स्तनांची साईज सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला लागते. बऱ्याचदा कधी कधी असं आढळून येतं की एखाद्या स्तनाची गाठ ही मोठी झाल्यामुळे त्या स्तनाची साईज मोठी होते. तसंच निप्पल मधून कधी किंवा स्तनाग्रामधून कुठल्याही प्रकारचं स्त्राव येणे किंवा स्तनामध्ये वेदना होणे, वजन किंवा भूक लक्षणीयरित्या कम होणे, ही सुरुवातीची लक्षणं स्तनाच्या गाठीची असू शकतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर निदान होऊ शकतं. आता हे निदानासाठी आवश्यक तपासण्या कुठल्या आहेत? तर सर्वात महत्वाची आणि सर्वात पहिली तपासणी जी केली जाते तर याला मॅमोग्राफी म्हणतात. या तपासणीमध्ये क्षकिरणांनी म्हणजे एक्सरेंनी स्तनांच्या आतली रचना सुस्पष्ट करून दाखवण्याचं काम केलं जातं. बऱ्याचदा 40 नंतर आपण स्त्रियांना स्क्रीनिंग करण्यासाठी ही तपासणी वापरतो, जी खूप कॉमनली वापरल्या जाते. दुसरी गोष्ट, जर पेशंट आपल्या ओपीडी मध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की सर आम्हाला मॅमोग्राफीमध्ये पण गाठ दिसते, तर आपण पेशंटला बायोप्सी करण्यासाठी सांगतो किंवा एफएनएसी करण्यासाठी सांगतो. आता एफएनएसी म्हणजे फाईन निडल ऍस्पिरेशन सायटोलॉजी, म्हणजे एका सुईद्वारे आपण त्या गाठीचं पाणी काढतो आणि ते दुर्बिणीखाली चेक केलं जातं आणि ज्याच्याने सुद्धा आपल्याला कॅन्सर असल्याचं निदान होतं. तिसरी गोष्ट म्हणजे बायोप्सी. आता बायोप्सीसाठी खूप कॉमनली जो काही गैरसमज आहे की बायोप्सी म्हणजे नक्की काय होतं, आणि बऱ्याचदा माझं पाहण्यात असं आलंय की लोक बायोप्सी करायला घाबरतात. त्यांना असं वाटतं बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर पसरायला चालू होतो. असं काहीच होत नसतं. कारण जगातला कुठलाही कॅन्सर स्पेशलिस्ट जोपर्यंत त्याच्याकडे सायटोपॅथॉलॉजिकल प्रूफ नसेल कॅन्सर असल्याचं, तोपर्यंत तो कॅन्सरचा उपचार करू शकत नाही. त्याच्यामुळे बायोप्सी केल्यानंतर गाठ पसरते हा गैरसमज आहे, असं काहीच होत नसतं. आणि बायोप्सीमध्ये तुकडा काढणं त्याला मराठीत म्हणतात, पण तुकडा म्हणजे काही मोठा तुकडा काढत नसतात. जसं आपण नेल कटरने नेल कट करतो, नख कट करतो, त्याच्यापेक्षा बारीक हा बायोप्सीचा तुकडा असतो. तर त्याच्यामुळे बायोप्सी केल्यानंतर ते मायक्रोस्कोप खाली बघतात, सूक्ष्मदर्शक यंत्राखाली, आणि मग त्याच्यानंतर ठरतं की पेशंटला कॅन्सर आहे की नाही. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे ब्लड टेस्ट. आपण संपूर्ण ब्लड काउंट करतो, त्याच्यामध्ये पेशंटचा एचबी किती आहे, पांढऱ्या पेशी किती आहेत, त्याचप्रमाणे किडनी आणि लिव्हर फंक्शन टेस्ट, तसंच पेट स्कॅन. आता पेट स्कॅन ही सर्वात नवीन तपासणी आहे जी पूर्ण शरीराची केली जाते आणि प्रत्येक पेशंटला ती गरजेची नाही. त्याचा अतिवापर सध्या बघताना आपण बघतोय, म्हणजे सध्या अतिवापर होताना बघतोय. पेट स्कॅन हा त्याच पेशंटला ऍडवाइस केला जातो ज्या पेशंटला आम्हाला थोडंसं शंका वाटते की ह्या पेशंटचा डिसीज ऍडव्हान्स असेल, म्हणजे थोडंसं त्यांनी अंगावर काढलंय किंवा गाठीची साईज मोठी झाली आहे, आणि त्याच्यानंतरच आपण पूर्ण शरीराचा स्कॅन करायला सांगतो, ज्याच्यामध्ये आपल्याला जी गाठ स्तनाला आहे ती शरीरामध्ये दुसऱ्या कुठल्या अवयवाला गेली आहे का, म्हणजे उदाहरणार्थ तुमचे लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, तुमची हाडं आहेत, मणका आहेत, जर कुठे दुसरीकडे गेली आहे की नाही त्याचं स्टेजिंग करण्यासाठी आपण पेट स्कॅन करतो. त्याचं उदाहरण मी दाखवतो. पेट स्कॅनचा फायदा असा आहे की जो कॅन्सरची जी गाठ आहे, आता ही जो कर्सर आहे, ही गाठ जी आहे ही गुलाबी आणि पिवळी, ही कॅन्सरग्रस्त गाठ आहे, पेशंटला बगलीमध्ये होते, आणि ती गाठ ज्या वेळेला आपण पेट स्कॅन केला, पेट स्कॅन मध्येच ती दिसली, ती नॉर्मल स्कॅन मध्ये दिसली नव्हती किंवा नॉर्मल सोनोग्राफीमध्ये दिसली नव्हती. म्हणून काही काही वेळेला डॉक्टर्स पेट स्कॅन तुम्हाला सजेस्ट करू शकतात पेशंटचं आजाराचं एक्झॅक्ट स्टेजिंग करण्यासाठी, आपण कुठल्या स्टेजमध्ये आहोत ते पाहण्यासाठी. आता उपचार कुठल्याही कॅन्सरचे हे सर्वात महत्वाचे पेशंटच्या स्टेजवरती ठरतात. आता आपण पेशंटला घेऊन हॉस्पिटलला कुठल्या स्टेजमध्ये पोहोचतो, बऱ्याचदा ढोबळ मनाने जे सुरुवातीचे स्टेज असतात, म्हणजे स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये, तर तुम्हाला ऑपरेशन किंवा सर्जरी हाच पहिला पर्याय म्हणून वापरला जातो. आणि काही पेशंट्समध्ये म्हणजे समजा स्टेज 3 मध्ये आपण गेलो तर बऱ्याचदा कधी कधी गाठीची साईज मोठी झालेली असते. अशा वेळेला ऑन्कोसर्जन जे ऑपरेशनचे डॉक्टर आहेत ते आपल्याला सर्जरी लगेच करा असं ऍडवाइस करत नाहीत, कारण त्यांना सर्जरी करताना खालचा भाग पूर्ण काढता येत नाही, म्हणून आपण किमोथेरपी वापरतो. आता किमोथेरपी म्हणजे काय हे मी पुढे येणाऱ्या भागामध्ये सांगणारच आहे. त्याच्यानंतर जवळपास 90% पेशंटला आपल्याला रेडिएशन द्यायला लागतं, आणि काही पेशंट असे असतात की ज्यांना सगळी ट्रीटमेंट संपल्यानंतर आपण हॉर्मोन थेरपी म्हणजे एका गोळीवरती त्यांना 5 ते 7 वर्षासाठी ठेवतो, जेणेकरून आजार मागे फिरत नाही. आता सर्जरी हे 2 प्रकारे साधारण केली जाते. स्तन पूर्ण काढणे, त्याला MRM किंवा रॅडिकल मॅस्टेक्टमी असं म्हणतात, किंवा दुसरी गोष्ट आहे स्तन तसाच ठेवणे, ज्याला ब्रेस्ट कॉन्झर्वेशन म्हणतात. आता या दोन्ही ऑपरेशनचा फायदा तोटा हा काहीच नाही, म्हणजे
बऱ्याचदा लोक हे प्रश्न विचारतात की सर आम्ही पूर्ण स्तन काढला तर पूर्णच कीड निघून जाते, असा शब्द असतो त्यांचा. हे असं काही नसतं. आपला चॉईस हा पेशंटने, बऱ्याच वेळेला पेशंट आपण चॉईस विचारतो की तुम्हाला स्तन ठेवायचं आहे की काढायचं आहे, किंवा कधी कधी डॉक्टर स्वतःहून निर्णय घेतात की पेशंटसाठी कुठला उपचार हा योग्य असणार आहे. तर बऱ्याचदा मेट्रो सिटीजमध्ये, म्हणजे आता सध्या शहरांमध्ये, ब्रेस्ट कॉन्झर्व करणे आणि त्याच्यानंतर बगलेतल्या गाठी काढून टाकणे हाच पर्याय वापरला जातो पूर्ण स्तन काढण्यापेक्षा. आणि दोनही उपचारांचे रिझल्ट हे इक्वल आहेत, एक्झॅक्ट सेम आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आता किमोथेरपी म्हणजे नक्की काय? कारण किमोथेरपी बद्दल खूप वेगवेगळ्या संकल्पना आहेत. लोकांना असं वाटतं की पेशंट लोक आम्हाला सांगतात की सर किमोथेरपी घेतल्यानंतर पेशंट 2-2, 3-3 दिवस अंथरूण सोडत नाहीत किंवा 15 दिवस अंथरूण सोडत नाहीत. तर नक्की काय होतं? तर कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्यासाठी आपण रक्ताद्वारे जे औषध सोडतो, त्या वापरण्यात येणाऱ्या उपचार प्रणालीला किमोथेरपी म्हणतात. म्हणजे बेसिकली आपण रक्तामधनं जसं सलाईनमध्ये काही औषध आम्ही मिक्स करतो, तसं सलाईन मधून आपण ते औषध देतो आणि औषध संपले 2-3 तासामध्ये की त्या दिवसाचं किमोथेरपीची सायकल संपली. हे साध्या साध्या सोप्या भाषेमध्ये याला किमो म्हणतात. हा वापर कधी केला जातो? कॅन्सरची मुख्य गाठ काढल्यानंतर या रोगाचा अंश राहिलेल्या ज्या पेशी असतात त्यांना नष्ट करण्यासाठी आपण किमो वापरतो. आणि काही वेळेला ट्युमरचा, म्हणजे गाठीचा आकार कमी व्हावा म्हणून सुद्धा किमोथेरपी वापरतो, जेणेकरून ऑपरेशन जे करणारे सर्जन आहेत त्यांना ऑपरेशन करणं सोपं जातं. आता कॅन्सरची जी आपण किमोची जी औषधं आहेत ती औषधं थेट रक्तातूनच देतो आहे. कारण ज्या कॅन्सरच्या पेशी असतात, जरी आपण त्याचं मूळ स्थान म्हणजे मूळ ट्युमर काढून टाकलं तरी बऱ्याचदा रक्तामधनं त्या पेशी शरीरामध्ये काही प्रमाणामध्ये त्या त्या वावरत असतात. त्याच्यामुळे किमोथेरपी रक्तातनं दिल्याने काय होतं, ज्या पेशी जिथे ज्या स्पॉटला असतील तिथे हे औषधं त्या पेशींवरती हल्ला चढवतात आणि त्यांना नष्ट करतात. त्यामुळे किमोथेरपी हा ट्रीटमेंटचा, कुठल्याही कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा अविभाज्य भाग आहे. तो घ्यायलाच लागतो. आणि किमोथेरपी ज्या वेळेला आपण पेशंटला देतो त्यावेळेला शरीरात गेल्यानंतर त्या पेशी कॅन्सरग्रस्त पेशी आहेत की सुदृढ पेशी आहेत हे किमोथेरपीला आयडेंटिफाय करता येत नाही. त्याच्यामुळे सुदृढ पेशींना त्रास झाल्याने पेशंटला दुष्परिणाम जाणवतात. किमोथेरपीचं स्वरूप काय असतं? पारंपरिक स्वरूपानुसार किमोथेरपीमध्ये जे आपण औषध वापरतो तर ते कॅन्सर पेशींसाठी अत्यंत विषारी असतं. त्याला मारण्याची क्षमता ह्या रसायनामध्ये असते. याला सायटोटॉक्सिक केमिकल म्हटलं जातं. हे पहिल्यांदा पहिल्या महायुद्धामध्ये रासायनिक अस्त्र म्हणून वापर करण्यात आला होता किमोथेरपीचा. आणि आता सध्या आपल्याकडे जे काही टेक्निक्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅन्सरच्या पेशी मरतील आणि कमीत कमी निरोगी पेशी ना त्रास होईल अशी आपल्याकडे टेक्निक्स उपलब्ध आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की किमोथेरपीमुळे होणारे जे काही साईड इफेक्ट्स पूर्वी होते ते साईड इफेक्ट्स आता खूप कमी प्रमाणात दिसतात. किमोथेरपी इंजेक्शनद्वारे आपण थेट रक्तवाहिन्यांमध्ये देतो आणि बऱ्याचदा सलाईनमध्ये मिक्स करून पण आपल्याला ड्रिपद्वारे द्यायला लागतं. एखाद्या रुग्णाला जर वारंवार किमो द्यायच्या सायकल्स असतील, कारण बऱ्याचदा पेशंटला एकच किमो देऊन होत नाही, तर काहींना 3 सायकल, काहींना 16 सायकल, बऱ्याचदा कधी 3 आठवड्यांनी किंवा कधी आठवड्याने सुद्धा द्यायला लागतं. तर अशा वेळेला दरवेळेला आपण इंजेक्शन जेव्हा देतो त्यावेळेला औषध तिथे आजूबाजूला जाऊन ती त्वचा खराब व्हायची शक्यता असते. असं होऊ नये म्हणून आम्ही कधी कधी पेशंटला एक पोर्ट बसवतो, जे पोर्ट रक्तवाहिनीमध्ये एक ट्यूब असते. किमोथेरपीचे दुष्परिणाम काय असतात? तर सर्वात महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे, आणि ज्याची स्त्रियांना खूप जास्त काळजी असते, ते म्हणजे केस गळणे. कारण किमोथेरपी दिल्यानंतर पेशंटचे ज्या वेळेला केस गळतात त्यावेळेलाच आम्हाला कॅन्सर फिजिशियन म्हणून एक 100% माहिती होते की पेशंटचं औषध हे शरीरात तिला लागू झालंय. म्हणजे एका अर्थाने केस गळणे हे गरजेची वस्तू असते. हे गरजेचं आहे, हे व्हायलाच पाहिजे. कारण जर ते नाही झालं तर आम्हाला कधी कधी औषधाचा डोस हा थोडासा वाढवायला लागतो. दुसरी गोष्ट, केस हे फक्त तात्पुरते गळतात. केस काही परमनंटली जातात असं नाही. म्हणजे ज्या वेळेला किमोचे उपचार पूर्ण बंद होतात त्याच्यानंतर पहिल्यासारखेच केस पुन्हा येतात. थोडे जे त्रास असतात ते म्हणजे 2 ते 3 दिवस पेशंटला कधी कधी उलटी किंवा मळमळ व्हायला लागते, ज्याची औषधं आम्ही दिलेली असतात. भूक कमी व्हायला लागते, थोडाफार थकवा येतो. आणि एखाद्या पेशंटला जर समजा त्यांची इम्युनिटी खूप जास्त कमी नाश झाली असेल किंवा प्रतिकारशक्ती कमी झाली असेल तर पेशी कमी होतात. म्हणजे पांढऱ्या पेशी कमी होणे किंवा प्लेटलेट कमी होणे, त्याच्यामुळे कधी कधी पेशंटला जुलाब, अतिसार किंवा ताप येणे अशा गोष्टी होतात. तोंड येणे सुद्धा आम्ही कधी कधी काही पेशंटमध्ये बघितले. पण हे सगळे साईड इफेक्ट मॅनेज करता येतात. आता तिसरी थेरपी म्हणजे रेडिएशन थेरपी, रेडिओथेरपी. रेडिओथेरपी बद्दल सगळ्यात
कॉमन जो काही चुकीचा समज आहे तो म्हणजे रेडिएशनमुळे शॉक बसतो. तर मला सर्वांना परत निक्षून सांगायचं की रेडिएशनमध्ये शॉक किंवा करंट किंवा चटका असं कुठलंही काही बसत नसतं. पेशंटला कुठल्याही प्रकारची सेन्सेशन याच्यामध्ये होत नाही. पेशंटला फक्त 1 ते 1.5 मिनिट मशीनवरती झोपायचं असतं. ज्या वेळेला आमची लोकं तिथे पेशंटला सेट करतात आणि 1 ते 1.5 मिनिटामध्ये मशीन आजूबाजूने फिरणार आणि पेशंटला 1 मिनिट झाला की आमचे लोकं सांगतात की हो गया, म्हणजे त्या दिवसाचं रेडिएशन संपलंय. तर इतकं सोपं प्रोसिजर आहे आणि रेडिएशन झाल्यानंतर पेशंटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची गरज नसते. पेशंट घरी जाऊन काम करू शकतो, त्यांचं रुटीन पूर्ण रिझ्यूम करू शकतो. रेडिओथेरपी म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपण उत्पन्न तरंग लहरीच्या माध्यमातून हाय एनर्जी एक्सरेज तयार होतात आणि ते एक्सरेज आपला कॅन्सर नष्ट करण्यासाठी वापरले जातात. रेडिओथेरपी कॅन्सरच्या ज्या पेशी आहेत त्यांच्या डीएनएना अशा प्रकारे खंडित करतो, म्हणजे त्यांच्या डीएनएला असं डॅमेज करतो की ज्याच्यामुळे त्यांची वाढ आणि विभाजन याच्यामध्ये बाधा निर्माण होते आणि त्यांचा नाश होतो. आता कॅन्सर उपचारांमध्ये जे आपण रेडिओथेरपी वापरतो त्याला हाय एनर्जी एक्सरेज असतात. कारण आपण नॉर्मल जसा छातीचा एक्सरे करतो तर हा एक्सरे त्या प्रकारचा नाही. हे एक्सरे जे आहेत याला आयोनायझिंग रेडिएशन म्हटलं जातं आणि हे खूप जास्त हाय एनर्जीचे असतात. 2 प्रकारची रेडिओथेरपी आहे. एक म्हणजे बाह्य किरण रेडिओथेरपी आणि दुसरी आहे अंतर्गत रेडिओथेरपी. बाह्य किरण रेडिओथेरपी म्हणजे पेशंटला आपण मशीनवर, आता तुम्ही हे जे चित्र बघत आहात याच्यामध्ये पेशंट बाहेर झोपलेला आहे आणि रेडिएशनचं जे पोर्टल आहे, जिथे जे हे वरचा एंड आहे, इथून रेडिएशन बाहेरून देतो आपण, म्हणून याला बाह्य किरण म्हणतात. या वेळेला काय होतं, उच्च ऊर्जेचे किरण आपल्या शरीराबाहेर असलेल्या यंत्राद्वारे शरीरामध्ये येतात आणि आपण सिटी स्कॅन करून त्याचं प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे पेशंटला रेडिएशन कुठल्या भागाला द्यायचं आणि कुठल्या भागाला टाळायचं हे आपण सिटी स्कॅन वरती ठरवतो. आणि आज आपल्याकडे मशीन इतके ऍडव्हान्स्ड आहेत की जे असलेल्या भागाला, म्हणजे जिथं आपल्याला बाधित भाग आहे त्या भागाला आपण रेडिएशन हाय एनर्जीने देऊ शकतो. उरलेला जो नॉर्मल भाग आहे त्याला आपण रेडिएशन पूर्णपणे टाळतो. अंतर्गत रेडिओथेरपी याला ब्रॅकीथेरपी असं म्हटलं जातं. ब्रॅकीथेरपीमध्ये रेडिओ ऍक्टिव्ह इम्प्लांट, म्हणजे एक साधारणतः तांदळाच्या दाण्यासारखा एक छोटासा इम्प्लांट असतो, जे औषध रेडिओ ऍक्टिव्ह असतं, म्हणजे त्याच्यातनं रेडिएशन निघत राहतं. असं तो इम्प्लांट आपण ट्युमरच्या जवळ ठेवतो. म्हणजे बऱ्याचदा ब्रॅकीथेरपी हे स्त्रियांना जे गर्भाशय मुखाचे कॅन्सर आहेत किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर आहेत अशा कॅन्सर्समध्ये आपण वापरतो. बऱ्याचदा पेशंटला रेडिओथेरपी ही जी ट्रीटमेंट आहे ही किमोथेरपी झाल्यानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर, किमोथेरपी शस्त्रक्रिया झाल्यानंतर किंवा कधी कधी एकत्रितपणे आपल्याला किमोथेरपी सोबत एकत्रितपणे द्यायला लागतात. आणि साधारणतः असं म्हटलं जातं की भारतामध्ये 70% जास्त, किंबहुना मी म्हणेन 80% जास्त कॅन्सर रुग्णांना रेडिओथेरपीची उपचाराची गरज कुठल्या ना कुठल्या स्टेजला पडतेच. रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कोणते आहेत? रेडिओथेरपीचा दुष्परिणाम त्याच वेळेला होतात ज्या वेळेला रेडिओथेरपी ही नको असलेल्या पेशींवरती काम करते. म्हणजे बेसिकली उदाहरण जर द्यायचं तर तोंडामध्ये जसं आपल्याला जिभेचा कॅन्सर असेल एखाद्या पेशंटला आणि जर त्यांना रेडिएशन द्यायचं आहे तर रेडिएशनला आपले गाल क्रॉस करून जिभेपर्यंत पोहोचायला लागतं. त्याच्यामुळे पेशंटला गाल आतल्या बाजूने लालसर होणे, तोंडामध्ये चट्टे येणे, तसंच जिभेला पण चट्टे येणे, हे असे प्रकार होतात. म्हणजे कॅन्सर पेशंटला होता जिभेला, पण त्यांना त्रास झाला गालांना सुद्धा. तर ज्या वेळेला आपण रेडिएशन हे नको असलेल्या भागाला देतो त्यावेळेला रेडिएशनचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. हे दुष्परिणाम सर्व अल्पकालीन असतात, म्हणजे फक्त टेम्पररी असतात. तुम्हाला कुठलाही रेडिएशनचा साईड इफेक्ट हा परमनंट होत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, सुस्तपणा किंवा थकवा आल्यासारखं होतं, त्वचेची जळजळ किंवा सूज येणे त्वचेला, फोड येणे. फोड हे खूप लेट स्टेजमध्ये पाहिलं जातं, ज्या वेळेला पेशंट कधी कधी आमच्याकडे दाखवायला उशीर करतात त्यावेळेला कधी कधी आम्हाला दिसतं. किंवा त्वचा मृत पावणे, म्हणजे त्वचेचा रंग थोडासा काळा होतो आणि त्वचा तिथे पुढच्या बाजूने साळल्यासारखे होते. मळमळ, उलट्या होणे किंवा ज्यांना आपण गर्भाशयाचा कॅन्सर आहे आणि त्यांना रेडिएशन देतो अशा पेशंटला जुलाब सुद्धा बघितले जातात. आणि क्वचितच कधी एखाद्या पेशंटला पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट कमी बघायला मिळतात. परंतु हे सगळे दुष्परिणाम मॅनेजेबल असतात. सर्व दुष्परिणामांमधून पेशंट सक्सेसफुली बाहेर पडतो. आता आजचा दुसरा जो आपला टॉपिक आहे तो आहे गर्भाशय मुखाचा कॅन्सर. गर्भाशय मुखाला शुद्ध मराठीमध्ये ग्रीवा म्हणतात. ग्रीवेचा जो कॅन्सर आहे त्याचे भारतामध्ये जवळपास 1,20,000 नवीन पेशंट दिसून येतात दरवर्षी आणि त्यापैकी 60,000 पेशंट हे अर्धवट उपचार घेतल्यामुळे किंवा कुठलाच उपचार न घेतल्यामुळे दगावतात. म्हणून भारतामध्ये ग्रीवेचा जो कॅन्सर आहे, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, तो
दुसऱ्या नंबरवरती आहे. 2018च्या गणनेनुसार संपूर्ण जगामध्ये 5 लाख स्त्रियांना कर्करोगाचं निदान झालं होतं आणि त्याच्यापैकी 3 लाख पेशंट्स हे दगावले होते. सामान्यतः जगातील स्त्रियांमध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये जर आपण बघितलं तर सर्वायकल म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा ग्रीवेचा कॅन्सर हा 4थ्या नंबरवरती आहे. हे फक्त एक अनाटॉमिकल स्ट्रक्चर आहे. सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर ग्रीवा किंवा गर्भाशयाचं मुख हे कसं असतं? हे गर्भाशय, हा जो कर्सर फिरतोय हे गर्भाशय आहे, जिथे बाळाची उत्पत्ती होते. आणि हा जो भाग आहे खालचा, हा आहे योनी मार्ग, जिथून बाळाचा जन्म होतो. तर गर्भाशय आणि योनी मार्ग यांना जोडणारा जो अवयव आहे एवढा, याला ग्रीवा म्हणतात किंवा गर्भाशयाचं मुख म्हणतात. आणि याच ठिकाणी कॅन्सरची उत्पत्ती ही खूप जास्त प्रमाणामध्ये दिसते. साधारणतः ग्रीवेचा जो कॅन्सर आहे तो स्थानिक पेशींच्या असामान्य वाढीमुळे 2 प्रकारामध्ये मोडला जातो. एक आहे ॲडिनोकार्सिनोमा आणि दुसरा आहे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा. दोघांपैकी स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हा खूप जास्त कॉमनली दिसतो आणि साधारणतः 50ल्या महिलांमध्ये पूर्वी हा कॅन्सर आढळून यायचा खूप कॉमनली. पण मागील 10 ते 12 वर्षांपासून तरुण महिलांमध्ये सुद्धा गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण फार जास्त वाढतंय. ही जोखीम वाढवणारे घटक कुठले? तर सर्वात पहिला घटक आहे लहान वयात शारीरिक संबंध. आता ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की पूर्वी किंवा अजूनही काही ठिकाणी मुलींचं लग्न हे 18 वर्षाच्या आतच केलं जातं. म्हणजे तिचं वयात न येता त्यांचं त्या गृहस्थाश्रमाला लागतात आणि बऱ्याचदा कमी वयामध्ये त्यांना गर्भधारणा होणे आणि त्याच्यानंतर मुलाचा जन्म होणे किंवा मुलीचा जन्म होणे, त्याच्यामुळे जे आपलं सर्व्हिक्स आहे म्हणजे गर्भाशयाचं मुख आहे तिथे काही डॅमेज होतात आणि ते डॅमेज झाल्यानंतर त्याचं काही दिवसांनी कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. त्याच्यानंतर कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अस्वीकार, अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध, वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात, गर्भनिरोधक गोळ्यांचं अधिक काळापर्यंत सेवन, धूम्रपान सुद्धा आता खूप कॉमनली पाहण्यात येतं. जे मोस्ट प्रोबेबली जे आपले मेट्रो सिटीज आहेत म्हणजे जे मोठी शहर आहे तिथे खूप कमी वयातल्या स्त्रियांमध्ये धूम्रपान हा रिस्क फॅक्टर म्हणून पाहिला गेला आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे म्हणजे उदाहरणार्थ समजा HIV आहे किंवा पेशंट्सला कधी लैंगिक संबंधांमुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असतात ज्याच्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली तरी सुद्धा सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सर व्हायची शक्यता जास्त असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्युमन पॅपिलोमा विषाणूचा संसर्ग. आता ह्युमन पॅपिलोमा विषाणू हा इम्पॉर्टंट याच्यासाठी कारण त्याच्या विरुद्ध आपल्याकडे लस उपलब्ध आहे आणि ती लस जर आपण घेतली तर आपण ग्रीवेचा कॅन्सर किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा पूर्णपणे टाळू शकतो. ह्या विषाणूचा संसर्ग हा विषाणू काय करतो? तिथे संसर्ग झाल्यानंतर त्या सर्वायकल आपल्या ज्या गर्भाशय मुखाच्या किंवा ग्रीवेच्या ज्या पेशी आहेत त्याच्यामध्ये बदल घडतात. ते बदल घडतात म्हणजे त्या पेशी ज्या आहेत त्या पेशींची जी वाढ आहे ती खूप जास्त प्रमाणात व्हायला लागते आणि कधी कधी त्याच्यामध्ये 10 वर्षांचा वेळ जातो. म्हणजे प्रत्येक वेळेला HPV इन्फेक्शन झालं आणि तुम्हाला लगेच कॅन्सर निदान होईल असं होत नाही. HPV इन्फेक्शन झाल्यानंतर 10 वर्षापर्यंत त्याचा पिरियड दिसलेला आहे की ज्याच्यामध्ये 10 वर्षानंतर पेशंटला कॅन्सरचं निदान होतं आणि त्याच्यामुळे मग 10 वर्ष हा वेळ खूप मोठा निघून जातो आणि बऱ्याचदा कॅन्सरची उत्पत्ती ही पुढच्या स्टेजमध्ये निघते. ह्या ग्रीवेच्या कर्करोगाची लक्षणं काय असतात? तर शरीर संबंधांच्या वेळी खूप जास्त वेदना होणे किंवा शरीर संबंधानंतर असामान्य रक्तस्राव होणे, योनीमधून दुर्गंधीयुक्त स्राव किंवा लालसर किंवा पांढरे पाणी जाणे, मासिक पाळीमध्ये खूप रक्तस्राव होणे आणि जो रक्तस्राव बऱ्याचदा पेशंट सांगत नाहीत किंवा योनीमधनं जर पाणी जात असेल तर ते बऱ्याचदा त्यांना नॉर्मल वाटतं. मी बऱ्यापैकी ज्या आपल्या आजीबाई असतात किंवा ज्यांचं वय हे 60 किंवा 60 पेक्षा जास्त आहे त्यांच्यामध्ये खूप वेळेला बघितलंय की त्या लवकर डॉक्टरांकडे येत नाहीत. शिवाय भूक न लागणे, वजन कमी होणे, पायावर सूज येणे, पोटावर सूज असणे आणि कधी कधी जर गाठ खूप जास्त वाढली तर बऱ्यापैकी पेशंटला लघवी वाटे किंवा शौच्या वाटे रक्त जायला लागतं. सर्वात महत्वाचं म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या जो कॅन्सर आहे त्याचं निदान हे खूप प्राथमिक अवस्थेमध्ये सहजरित्या शक्य होतं. म्हणजे आपण जर व्यवस्थित डॉक्टरांकडे गेलो तर खूप लवकर त्याचं निदान होतं आणि निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट लवकर होते ज्याच्यामुळे पेशंट 100% याच्यातनं बाहेर पडू शकतो. साधारणतः सर्वच महिलांनी वयाच्या 35व्या वर्षापासून न चुकता वर्षातून एकदा कमीत कमी एकदा तरी स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. हे निदान होण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या कुठल्या आहेत? तर पॅप स्मिअर म्हणजे आपण प्लास्टिकचा चमचा जसा असतो खाण्याचा त्याप्रमाणे एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट असतं की ज्याच्याने आपण ग्रीवेचा जो
आतमधला जो भाग आहे म्हणजे गर्भाशय मुखाच्या आतमधला जो स्राव आहे तो स्राव आपण एका काचेच्या पट्टीवरती चेक करायला घेतो आणि दुर्बिणीखाली बघून आपण तो तपासून आपण पेशंटला सांगतो की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे किंवा त्याच्यामध्ये काय पेशी दिसतात. आता पॅप स्मिअर ही खूप सोपी चाचणी आहे आणि ही बऱ्याचदा स्क्रीनिंगसाठी 35व्या वर्षापासून वापरल्या जाते. म्हणजे जे काही कॅम्प्स ऑर्गनाईज केले जातात त्या कॅम्पमध्ये सुद्धा पॅप स्मिअर हीच स्क्रीनिंग टेस्ट म्हणून वापरल्या जाते. दुसरी टेस्ट आहे HPV DNA, ह्युमन पॅपिलोमा विषाणू. HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, की ज्याचा संसर्ग जाणून घेण्यासाठी आपण ते DNA ची टेस्ट करतो. याच्यामध्ये आपण ग्रेव्हेच्या आतला स्राव किंवा मग जी बायोप्सीचा सॅम्पल आहे ते सॅम्पल आपण पाठवत असतो. कॉल्पोस्कोपी म्हणजे दुर्बिणीद्वारे आपण आतमधला जो आपला गर्भाशयाचा मुख आहे ते आपण झूम करून दुर्बिणीद्वारे बघत असतो आणि त्यात स्पेसिफिक काही औषधं आपण त्या ग्रेव्हेवरती टाकतो किंवा आपण ते स्पेसिफिक औषधं त्या मुखावरती दिल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो आणि तो जो कलर बदललेला भाग आहे तिथून आपण बायोप्सी घेतो. म्हणजे बऱ्याचदा कुठूनही बायोप्सी घेताना त्याचा अचूकता आपल्याला कॉल्पोस्कोपीद्वारे करता येतो. त्याच्यानंतर सिटी स्कॅन किंवा MRI किंवा पेट स्कॅन. आता हे MRI किंवा सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन याच्यापैकी कुठली तपासणी करायची हे जे डॉक्टरांकडे आपण जातोय हे ते ठरवतात. कारण पेशंटची लक्षणं कुठली आहेत किंवा त्यांना किती शंकास्पद वाटतंय त्याच्यानुसार पूर्ण शरीराचा पेट करायचा आहे की लोकल सिटी स्कॅन करायचा आहे हे त्याच्यानुसार डिसिजन घेतलं जातं. उपचार. आता मागे सांगितल्याप्रमाणे कुठलाही कॅन्सर असेल, मग तो स्तनाचा असेल किंवा गर्भाशय मुखाचा असेल, पेशंटला कुठल्या स्टेजमध्ये आपण हॉस्पिटलला आणतोय हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर साधारणतः ढोबळपणे सुरुवातीच्या ज्या पहिल्या 2 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये सर्जरी म्हणजे ऑपरेशन म्हणजे पूर्ण गर्भाशय काढून टाकणे किंवा किमोथेरपी आणि रेडिएशन घेणे याचे रिझल्ट हे एक्झॅक्टली सेम आहेत. म्हणजे गर्भाशय मुखाला पहिल्या स्टेजमध्ये असेल आणि तुम्ही ऑपरेशनच केलं पाहिजे असं अजिबात नाही. सध्या आपले ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही किमो रेडिएशन प्लस ब्रॅकी म्हणजे अंतर्गत रेडिएशन जे आहे ते जरी घेतलं तरी सुद्धा आपल्याला सर्जरी एवढेच इक्वल रिझल्ट मिळतात. किमोथेरपी आणि रेडिओथेरपी काय असतं हे मी तुम्हाला मागच्याच थोड्या वेळापूर्वी सांगितलंय. रिमेंबर. आता आपण हा कर्करोग कसा रोखू शकतो? तर सर्वात प्रथम स्वच्छता म्हणजे आपण ज्या वेळेला गुप्तांगांचं आपण आंघोळ करतो तर गुप्तांगांना तुम्हाला व्ही वॉश किंवा केमेनोफोर पावडर यासारखी औषधं आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत की ज्याच्याने आपण त्या भागाची स्वच्छता ठेवू शकतो. लैंगिक शिक्षणामध्ये साधारणतः ज्या मुली वयात येत आहेत आणि ज्यांना पाळी सुरू होत आहे तर अशा वेळेला आपण पाळी आल्यानंतर कशी स्वच्छता ठेवायला पाहिजे, सॅनिटरी पॅड वापरायला पाहिजे. कारण बऱ्याचदा वारंवार होणारी इन्फेक्शन हीच आपल्या कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात. म्हणजे गर्भाशयाच्या मुखासाठी हे दिसून आलेलं आहे. तसं पुरुषांना कॉन्डोमचा वापर, कारण हे का सांगायला लागतंय कारण बऱ्यापैकी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये खूप कॉमनली आढळतो आणि पुरुषांपासून स्त्रियांना पण त्याचा संसर्ग होऊ शकतो किंवा स्त्रीपासून पुरुषाला. त्याच्यामुळे कॉन्डोमचा वापर जर केला तर बऱ्याचदा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आपल्या कॅन्सरसाठी कारणीभूत आहे त्याचा प्रसार टळतो. त्याच्यानंतर संतुलित आहार, त्याच्यामध्ये आपल्याला फळे, हिरव्या पालेभाज्या, दूध, प्रोटीनयुक्त आहार. त्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज घेऊ शकता, फक्त त्यामध्ये तुम्ही लाल जे मांस आहे ते टाळायला पाहिजे. फिश घेऊ शकता. त्याचप्रमाणे फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात की जे आपल्या कॅन्सरसाठी रोग प्रतिबंधक आहेत नैसर्गिक, ते आपण आपल्या जेवणामध्ये पाहिजे. याला संतुलित आहार. दुसरं आहे फास्ट फूड टाळणे. फास्ट फूड टाळायलाच पाहिजे, त्याचा अतिरिक्त टाळला पाहिजे. व्यायाम आणि योगा. व्यायाम बेसिकली आपण दररोज 10 मिनिटं चालणे किंवा एक 20 मिनिट योगा करणे या गोष्टींनी आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट्स तयार होत असतात आणि ज्यामुळे आपल्याला कॅन्सरपासून किंवा एक मानसिकरित्या सुद्धा कॅन्सरपासून आपल्याला त्याचा बचाव होऊ शकतो. आता स्क्रीनिंग हे आपण जोपर्यंत डॉक्टरांकडे जाणार नाही तोपर्यंत स्क्रीनिंग होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला कुठलाही त्रास झाला तर त्याला अंगावर न काढता तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांना तो डिसिजन घेऊ द्या की पेशंटला कुठली तपासणी करायची आहे की नाही करायची आहे. म्हणजे कुठलाही त्रास लपवू नका. लसीकरण. जसं मी सांगितलं की आपल्या सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी साधारणतः लसीकरण हे उपलब्ध आहे. म्हणजे तो पूर्णपणे टाळला जाऊ शकतो. त्याची लस भारतामध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्या आत्ताच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्याप्रमाणे पूर्वी आपण 3 मात्रा देत होतो, पण आता सध्या आपण साधारणतः 5 मात्रा देतो आहे. 5 ते 6 मात्रा. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. आता हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आपला ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे पेशंट स्वतःच आपल्या स्तनांची तपासणी करतो.
आणि आपण ते टाळू शकतो याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. साधारणतः ब्रेस्ट म्हणजे आपले जे स्तन आहेत, स्तनाला 5 विभागामध्ये डिवाइड केलं जातं. म्हणजे आपण जर 2 लाईन इथून खेचल्या, म्हणजे निपल मधून एक सरळ लाईन आहे आणि एक आडवी लाईन आहे, तर तुम्हाला आतल्या बाजूचा वरचा आणि खालचा, बाहेरच्या बाजूचा वरचा आणि खालचा आणि सेंट्रल क्वाड्रंट याच्याप्रमाणे तपासणी करायची असते. आणि तपासणी करताना आपल्याला आपला जो हात आहे तळवा, त्याचे बोट जे आहेत फ्लॅट पाम सरफेस म्हणजे जो आपला सपाट भाग आहे त्याच्याने स्तनावरती हात ठेवून साधारणतः जसं आपला गळ्याचा काटा फिरतो त्या पद्धतीने तपासणी करायची असते. आता सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन कसं करतात याचा आम्ही एक छोटासा व्हिडिओ तयार केलाय माझ्या कलिगने आणि आम्ही, तो मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार, मी उर्मिला द्रविड, महिला समिती मेंबर, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय तर्फे आयोजित या गेस्ट लेक्चरसाठी डॉक्टर भूषण निकम यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि महिलांमधील कर्करोग उपाय निदान याबद्दल खूप चांगले मार्गदर्शन केले. त्यांचे मी आभार मानते. तसेच डॉक्टर रोहन खर्डे कर्करोग तज्ज्ञ यांचे त्यांच्या सहकार्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. थँक्यू.